नको कमी झाला ऐशी जोडी करा राम कंठी धरा तेने तुके फेरा गर्भवास ऐशी जोडी करा नाम कंठी धरा तेने तुके फेरा गर्भवास नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा नाव धड करा सहस्र नामाची नाव धड करा सहस्र नामाची ते भवसिंधूची थडी पावी नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ तुका म्हणे काळा हाना तोंडावरी तुका म्हणे काळा हाना तोंडावरी पाता भरा हरी राममाने नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ विठाला नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा
उत्तरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने सखीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। आता कुठली शेटिंग फिरवायची नाही काही नाही, आशीच्या आशीच बिलकुल विठ्ठल प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्ति दरस्वदाम्ना अन्य उच्च हस्त चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विदीन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिपदे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। मी गळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी। नमो विशदबोध विद्या विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया। नमो संसार तमसूर्या पत्रीम परमवीर्या तरण तरतुर्याला लनिला। नमो जगदखिल पालना मंगलमणि निदाना सज्जन मन चंदना आरात्यलिंगा। नमो चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा कृती गुण समुद्रा। म्हणूनचा तुमचा अनुग्रह गणेशू जो केया पुला सौरसू सरस्वती प्रवेशू बालकान अति जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो न्याता सद्गुरु आई साहेब वंदीन रंगभूमिका कीर्तनी हुवी होती लोका। ताळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत। ऐसे नमन करोनी सकळा ऐसे नमन करोनी सकळा। हरी कथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा। चालवी सकळा नामावणे विठ्ठल ऐसे जोडी करा नाम कंठी धरा। तेने चुके पेरा गर्भवास नाशिवंताटे प्रिया पुत्र धन। बीज ज्याचा क्षीण किती फळ। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थिती करता निवडलेला अभंग महान भक्त जगतवंदने जगद्गुरु संप्रदायाचा लौकिक संप्रदायाचं सौंदर्य संप्रदायाचं तेज वैराग्याचा प्रत्यक्ष अवतार असणारे देहूचे श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय हे या अभंगातून सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन करतात। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु संत तुकाराम महाराज तुम्हा आपल्याला याचे यावत मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला लहान असो मोठा असो अनाथ असो सनाथ असो गरीब असो श्रीमंत असो इथं असो घरी झोपलेला असो प्रत्येक जीवाला दिव्य अलौकिक अशा प्रकारचं मार्गदर्शन करतात की बाबा भक्तीच्या प्रांगणात पाऊल ठेवलं इथपर्यंत बरोबर आहे पण ऐका ना पाऊल ठेवलं हे बरोबर आहे पण ऐका जीवाकडून मात्र जे जीवन मिळालेलं आहे मनुष्याचं जे जीवन मिळालेलं आहे आपल्याला त्या मनुष्य जीवनामध्ये तुम्ही कर्म केलं तरी होतं
आणि नाही केलं तरी होतं. ऐका, माणसाच्या जीवनामध्ये जर तुम्ही प्रपंच केला तरी होतो, नाही केला तरी होतो. हे जे शरीर आहे आपलं मनुष्याचं शरीर, या शरीराने तुम्ही कर्म केलं. 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आणि या 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियाकडून कर्म केलं तरी होतं आणि नाही केलं तरी होतं. काहीतरी झालं तरी कान ऐकायचं बंद करत, नाक सुगंध घ्यायचं बंद करत, पाय चालायचं कधी बंद करत, हात दुखताना कुठला हातवारे करायचं सुद्धा काही ना काही काम सुरू ठेवतो. तसं कर्म मात्र होतच राहणार. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा कर्म जर होतच असेल मग चांगलंच का करू नये, नाही का? म्हणून महाराज म्हणतात चांगलं जे काम आहे ते एकच आहे. कुठलं? ऐशी जोडी करा. कुठली जोड करायची? विवेक आणि वैराग्य या 2 गोष्टींची जोड केली की नाम कंठामध्ये प्रविष्ट होतं. विवेक आणि वैराग्याशिवाय नाम टिकत नाही हृदयाच्या ठिकाणी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी अभ्यासलं. तुकोबाराय म्हणतात विवेक आणि वैराग्य शोधून या पाहे आणि तेने तुझ होय ब्रह्मप्राप्ती. या न्यायाने मात्र तुकोबाराय म्हणतात की बाबा ऐशी जोडी करा, विवेक आणि वैराग्याची जोड. आणि काय करा? नाम कंठी धरा. तोंडाने नाही, जिभेने नाही, वाचेने नाही. परा पशंती मध्यमा वैखरी 4 वाचा आहेत. परावाणीने कंठात त्याला धरा. आणि काय होईल त्याच्याने? तेने चुके फेरा गर्भवास. काय होईल? गर्भवास, परत परत जन्माला येणं आणि परत परत मरण, हे जे जीवाच्या पाठीमागे लागलेलं जन्म दुःख आहे, हे दुःखातून त्याची निवृत्ती होईल आणि परमसुखाची प्राप्ती होईल. एवढ्या करता काय करावं लागेल जीवाला? कर्म घडेलच, पण चांगलं कर्म कुठलं? तर ऐशी जोडी करा, राम कंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास. जो प्रपंच तुम्ही आपण सांभाळतो तो प्रपंच मी केला, माझ्या बापाने केला, त्याच्या बाबतीत उद्या पडतो. पण प्रपंच काय कोणाचा पूर्ण होत? बाबा म्हणायचे, स्वानंद सुखनिवासी गुरुवारी आमचे बाबा, की बाबा कोणी किती पोट मात्र कोणाचं भरत. बोला बापूजी काय बोलताय? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, घटना ते पंजे पैसा झाला. माझा मेला पंजा मेला बाप मसना गेला, तोही तैसा झाला. म्हणजे प्रपंच कोणाकडून पूर्ण होत, पोट कोणाचं भरत. मग तुकोबारायांना या ठिकाणी हे महत्वाचं म्हणायचं आहे की जो प्रपंच तुम्ही आपण सांभाळतो तो कसा आहे? नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण त्याची फळ. जगद्गुरु तुकोबारायांना अपेक्षित आहे की ज्याप्रमाणे एखादं मात्र वेल आपण लावत असतो बघा, शेंदडीचा वेल जर लावला ना बापूजी, तर त्याला हिरवीगार ती शेंदुडी असते, ती कशी लागते खायला? कडवट लागते. तसा दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोठे. मग दुःख रूप वेलीला सुखाची फळं येतीलच कशी? आणि म्हणून बीज ज्याचा क्षीण त्याची फळ. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन आणि बीज ज्याचा क्षीण त्याची फळ. जसं मात्र संसार आहे तसं संसाराचं फळ आहे. दुःखरूप संसार आहे आणि फळ सुद्धा दुःखरूप आहे. जसं फळ, जसं बीज तसं फळ. मग महाराज म्हणतात काय करावं लागेल? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, जन्मोजन्मी भजन करावं लागेल. भजन, नामचिंतन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. आणि ते नामस्मरण जर जीवाने केलं तर ती पुण्याईच्या आश्रयाने तुमच्या जीवनामध्ये संत भेटतील बर का. महाराज म्हणतात की बाबा नाव धड करा, सहस्र नामाची
ती भवसिंधूची तडी पावी. हा एक दोन दिवसाचा खेळ नाही. काही काही वेळेला काय होतं, अनुग्रह दिला, प्रभू दिला, बस गण घ्या ती अशाने जमत. सतत सतत सततम कीर्तयंतो मा श्रद्धावान लभते ज्ञानम. या रीतीने मात्र ती रटन इंद्रियांना वळण पडेपर्यंत सुखाची अपेक्षा धरत ते रटन सतत ठेवावं लागतं. ती नाव भरावी लागते नामचिंतनाची. त्या मात्र नामचिंतन करून करून ते पुण्य त्या ठिकाणी पूर्णपणे ओतप्रोत असं ओसंडलं जाईल, देव ऋणी होईल. एवढं ते चिंतन करावं लागतं. मग त्याच्याने काय घडतं, ते भवसिंधूची तडी पावे. नाशिवंताटे प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण त्याची फळ. महाराज साधू संत रीत शिकवतात. संतांच्या रीतीने गेलं तर बरोबर, रीत समजली तर बरोबर, नाहीतर इथून तिथून घोटाळा. तुकाराम महाराज म्हणतात, मीही याच मार्गाने गेलो आणि याच मार्गाने जाऊन आणि मी माझा मुक्काम गाठला. अंबरीशी, प्रल्हाद, अंगद, भक्त नामदेव महाराज जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठली कृपा केली. इथं जे तुम्ही बसलेले आहेत ना, एका जन्माचं पुण्य नाहीये, हे जन्मोजन्माचं पुण्य आहे आणि म्हणून इथं बसले. म्हणून महाराज म्हणतात की बाबा संत जे आहे ते रीत शिकवतात परमार्थाची, आणि ती रीत एकदा का जीवाला लक्षात आली ना, त्या रीतीने जर तो जीव गेला ना, त्या वाटेवर त्या जीवाने जर पाऊल ठेवलं ना, तर काळावर सुद्धा सत्ता मिळवण्याची ताकद प्रभूच्या नामस्मरणामध्ये आहे. तुका म्हणे काळा खाना तोंडावरे आणि भाता भरी हरी रामबाने. जो भाता दिलाय ना तुम्हा आपल्याला, हा भाता चालू आहे बघा. तुम्ही झोपले तरी चालू आहे, तुम्ही हसले तरी चालू आहे, चालताना चालू आहे, बोलताना चालू आहे. आणि त्याच्याने मात्र तो भाता जर तुम्ही राम नामाने देत राहिली तर महाराज म्हणतात काळाची सुद्धा तुमच्यावर सत्ता नाही. तुका म्हणे काळा खाना तोंडावरी भाता भरी हरी रामबाने. नाशिवंताटे प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा क्षीण त्याची फळ. विठ्ठल बस वैगे आपलं काम, कीर्तन वैगे हो, बस गंज आहे बर का. चांगला जर बारकाईने विचार केला तर सज्जनो, अभंग जो आहे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग, त्या अभंगाचा जो अर्थ आहे ते 3 प्रकारचे अर्थ लावता येतात बघा. सर्वसामान्य शिकलेला माणूस ज्या वेळेला अभंगाचा अर्थ शोधतो त्यावेळेला सरळ सरळ त्याचा अर्थ लागतो. आणि समजा परमार्थाच्या वाटेवर आलेला जीव जर त्याचा अर्थ शोधतो तर तो भाव अर्थ शोधतो. काय शोधतो? एक सरळ अर्थ होतो, एक भाव अर्थ होतो. आणि साधू संत ज्या वेळेला अनुभूती घेऊन तो अर्थ लावतात त्यावेळेला तो अर्थ गूढ अर्थ होतो. भाव अर्थ सगळ्यांना समजू शकतो, सरळ अर्थ सगळ्यांना समजू शकतो, पण गूढ अर्थ समजून घेण्यासाठी जात संतांचीच लागते. भक्ती मातेचा विस्तार करण्यापूर्वी काहीतरी पर्याय द्यायचा तो असा. आपले हे चलथान पुण्य पावन नगरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून, किती वर्षापासून, 26 वर्षापासून जवळजवळ 2 तप पूर्ण झाले आणि 3ऱ्या तपाकडे आपलं पदार्पण होत आहे. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली ही भूमी आहे. थोरा मोठ्यांचे पाऊल लागलेले आहे. मी म्हणतो हे लक्ष्मीनगर खरोखर या ठिकाणी राहणाऱ्या सगळ्या महिला माता लक्ष्मीचे रूप आहेत. तर सगळे चलथान गावामध्ये जेवढे मात्र या ठिकाणी याला तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, असे सगळेच मात्र या ठिकाणी खूप दैववान, पुण्यवान, बलवान अशा पद्धतीने मात्र सगळे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, अशा पद्धतीने गेल्या 26 वर्षापासून मात्र या ठिकाणी अखंड ज्ञानाचा हो स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सद्गुरू आई साहेब, सद्गुरू मूर्ती आमचे भरतरीनाथ बाबा, अशा प्रकारे यांच्या सुंदर अशा कुशल मार्गदर्शनाने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह या ठिकाणी चालत असतो. या सप्ताहाचं सज्जनो एवढं मोठं भाग्य आहे, महद अशा प्रकारचं भाग्य आहे की इथला जो समाज आहे तो समाज स्वतःला याच्यात वाहून घेतो आणि एकमेका खेळी मिळून गदारोळी आनंदी अशा प्रकारे मात्र एकमेकाला प्रेम देत. नाहीतर प्रत्येक सप्त्याच्या ठिकाणी जर गेला ना तर स्वयंपाकासाठी फरजात आचारी लागतो, आहे का नाही?
परंतु चलथान या गावामध्ये ही संस्कृती मात्र आपल्याला बघायला मिळते। मात्र सगळे महिला माता पुरुष मंडळी एकत्रित येऊन त्या ठिकाणी स्वयंपाक करून ज्याप्रमाणे एखादी आई लेकराला जीव घालती त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी ते संस्कार मात्र साधू संतांचे रुजवले गेलेले आहेत। अनंत जन्माचं भाग्य पदरी घेऊन मंडळी आलेली आहे। चांगला जर बारकाईने विचार केला तर मात्र या ठिकाणी आजचा कितवा 6वा दिवस